हॅलो, नमस्कार. आपल्या डिजिटल मीटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय पिव्होट पॉइंट. आजचा विषय पिव्होट पॉइंटशी रिलेटेड आहे. आपण मागच्या मीटिंगमध्ये याच्या आधी बघितलेलं आहे की सेंट्रल पिव्होट रेंज म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं होतं. पण बेसिक पिव्होट म्हणजे काय असं बऱ्याच जणांनी विचारलं होतं. त्याच्यासाठी मी इन्व्हाइट केलंय श्री निखिल मनोहर यांना. ते आपल्याला बेसिक्स ऑफ पिव्होट आणि व्हॉट इज पिव्होट पॉइंट, व्हाय इट इज नेसेसरी, व्हॉट इज द ॲक्युरेसी ऑफ पिव्होट पॉइंट, त्याचा सक्सेस रेशो किती, आणि हे पिव्होट पॉइंट नेमके इंट्राडेसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी किंवा लॉंग टर्म डिलिव्हरी ट्रेड्ससाठी कसे वापरायचे त्याची माहिती निखिल मनोहर सर देणार आहेत. आणि त्याच्यानंतर मागच्या मीटिंगमध्ये, याच्या आधीच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल यूट्यूब व्हिडिओमध्ये की गिरीश प्रभू सरांनी एक सीपीआरची स्ट्रॅटेजी सांगितलेली होती, सेंट्रल पिव्होट रेंजची स्ट्रॅटेजी सांगितलेली होती. ती स्ट्रॅटेजी ते पुन्हा एकदा एक्सप्लेन करणार आहेत आपल्यासाठी. आणि त्याचबरोबर त्यांच्या स्क्रीनचं शेअरिंग पण आपल्या बरोबर असणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती लाईव्ह बघता येईल. निखिल मनोहर सर, प्लीज तुम्ही कंटिन्यू करा. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना, मी निखिल मनोहर. आणि पिव्होट पॉइंट आपल्या रोजच्या ह्याच्यात ट्रेडिंगमध्ये कसे वापरायचे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर पिव्होट पॉइंट्स म्हणजे हे आता आपण सेंट्रल पिव्होट पॉइंट म्हणजे सीपीपी किंवा पीपी म्हणू आपण. इट इज सम काइंड ऑफ हँडल विच इज यूज टू डिफाईन ट्रेंड ऑफ मार्केट. म्हणजे मार्केटचा ट्रेंड कसा आहे हे त्याच्यानुसार कळतं. आता हे जनरली चार्ट जे रोज वापरतात ट्रेडिंगमध्ये त्यांच्यासाठी, किंवा जे चार्ट वापरत नाही त्यांना सुद्धा फायद्याचं आहे वापरण्याचं. तर हे जनरली इंट्राडे ट्रेडर्स किंवा स्विंग ट्रेडिंग म्हणजे जे वीकली बेसिसवर करतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आता मार्केट ट्रेंडिंग अबोव पीपी म्हणजे पीपी एक लाईन असते, मगाशी जसं आपण म्हटलं हँडल असतं तसं. तर त्याच्या वर असेल तर त्याला आपण बुलिश मार्केट म्हणतो. आणि मार्केट जर डाऊन असेल, त्याच्या खाली जर ट्रेड करत असेल तर त्याला बेरिश मार्केट असं म्हणतात. आता पीपी कॅल्क्युलेटेड अलॉंग विथ R1, R2, R3, S1, S2, S3 म्हणजे रेझिस्टन्सचे असे 3 लेवल्स असतात, आणि S1, S2, S3 म्हणजे सपोर्टच्या 3 लेवल्स असतात. अलॉंग विथ दिस आपण TC आणि BC, टॉप CPR आणि बॉटम CPR हे पण कॅल्क्युलेट करतो. तर आता त्याचं आपण डिटेलमध्ये बघूया की त्याची कॅल्क्युलेशन्स कशी केली जातात. ओके, त्याच्या आधी मी जस्ट दाखवतो की हे चार्टवर कसे दिसतात. तर पीपी अँड अदर सपोर्ट रेजिस्टन्स लेवल्स आर इझिली अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टम. म्हणजे तुमच्या ट्रेडिंग टर्मिनलला तुमचा जो ब्रोकर आहे त्यांनी दिलेलं जे टर्मिनल आहे त्याच्यावर, किंवा काही फ्री वेबसाईट आहेत त्याच्यावर या डायरेक्टली रेडीमेड तुम्हाला अवेलेबल असतात दिवसासाठी किंवा त्या वीकसाठी. तर या ट्रेडिंग टर्मिनलला अशा दिसतात R1, R2, R3 इन अपसाईड, आणि S1, S2, S3. इथे आता S1 दिसते पण S2, S3 त्याच्या खाली असतात. तर सेंटरला पीपी असतो. तर हा टिपिकली असा दिसतो. आता त्याचं आपण कॅल्क्युलेशन आणि यूज कसा आहे ते बघूया. ओके, तर ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे चार्ट वापरतायत, चार्ट बघून ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी एक महत्वाचं म्हणजे तुम्ही जर कॅन्डलस्टिक 1, 3, 5, 10 आणि 15 अशी वापरत असाल इंट्राडेमध्ये, तर हे जे व्हॅल्यू आहेत R1, R2, R3 किंवा S1, S2, S3च्या, या दर दिवशी वेगवेगळ्या येतात. म्हणजे सोमवारची वेगळी, मंगळवारची वेगळी, बुधवारची वेगळी. पण जर आठवड्याचं तुम्ही वापरत असाल, म्हणजे साधारण 30 मिनिटाची कॅन्डल किंवा 60 मिनिटाची किंवा म्हणजे 1 अवर 4 अवर अशा जर तुम्ही वापरत असाल तर अख्ख्या आठवड्याची CPR सेम येतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो इथे म्हटल्याप्रमाणे की लॉक्स चार्ट फॉर द करंट वीक. त्यामुळे या ज्या आडव्या रेषा आहेत त्या अख्ख्या वीकसाठी कॉन्स्टंट असतात. परत एकदा सांगतो, डेलीमध्ये जर तुम्ही काम करत असाल म्हणजे 1, 3, 5, 10, 15 मिनिटाच्या कॅन्डलला, तर प्रत्येक दिवसाच्या चार्ट बदलतात. आणि जर वीकली बेसिसवर काम करत असाल तर त्या लाईन्स आहेत त्या वीकसाठी फिक्स असतात. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सीपी म्हणजे आपला जो आहे पिव्होट, सेंट्रल पिव्होट, त्याच्यासोबत टॉप आणि बॉटम पिव्होट हे सुद्धा कॅल्क्युलेट केले जातात. तर हे कसे केले जातात, तर पिव्होट हा सर्वप्रथम हाय प्लस लो प्लस क्लोज डिवाइड बाय 3. आता हे हाय प्लस लो आणि क्लोज हे 3 ॲडिशन आहेत, हे मागच्या सेशनचे असतात. आता जर तुम्ही
फक्त दिवसासाठी बघत असाल तर मागच्या ट्रेडिंग सेशनचे हाय लो क्लोज बघायचे. जर तुम्ही वीकली बेसिसवर करत असाल तर प्रिव्हियस वीकचे, म्हणजे जर सोमवारी सुरू करत असाल तर फ्रायडेच्या क्लोजिंग, म्हणजे मागच्या आठवड्यात अख्ख्या ह्याला हाय आणि लो किंवा क्लोज किती झालाय हे तुम्हाला कन्सिडर करायला. आता आपण फक्त डे वाईज बघूया. तर समजा मी सोमवारी काम करायला सुरुवात करतो, तर सोमवारी ट्रेडिंग सुरू करायच्या आधी शुक्रवारचं माझं हाय, लो आणि क्लोज हे 3 मी एकत्र व्हॅल्यू घेतल्या आणि त्यांना ॲडिशन करून डिवाइड बाय 3 केलं. तर त्याला मला एक पिव्होट पॉईंट मिळतो. त्याच्यानंतर बॉटम सीपीआर आणि टॉप सीपीआर हे त्याच्या सभोवताल असतात. तर बॉटम सीपीआर कसं कॅल्क्युलेट करायचा, तो फक्त हाय आणि लो डिवाइड बाय 2. एकदा तो आल्यानंतर टॉप सीपीआर इक्वल टू मगाचा जो पिव्होट आपण घेतलेला आहे तो प्लस पिव्होट मायनस बीसी, म्हणजे पिव्होट आणि बॉटम सीपीआर मध्ये जेवढा फरक आहे तेवढाच फरक आपण उलट्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला ॲडिशन केली तर आपल्याला टीसी मिळेल. त्यामुळे पीपीच्या दोन्ही साईडला बीसी आणि टीसी हे दोन्ही एकाच डिस्टन्सला असतात. आता खाली दाखवल्याप्रमाणे टीसी आणि बीसी हे डावीकडे जे आहेत ते पीपीच्या जवळ आहेत आणि उजवीकडच्या चित्रात हे लांब लांब आहेत. त्यामुळे डावीकडची जी डायग्राम आहे त्याला आपण म्हणतो नॅरो सीपीआर आणि उजवीकडचा आहे तो वाईड सीपीआर. असं म्हटलं जातं की नॅरो सीपीआर जेव्हा असतो तेव्हा ब्रेकआउटचे जास्त चान्सेस असतात, म्हणजे मार्केट जास्त ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला दिसतो. आणि जेव्हा वाईड सीपीआर असतो तेव्हा मार्केट थोडंसं साईडवेजमध्ये असतं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे R1, R2, R3 आणि S1, S2, S3 हे ह्यांच्या पलीकडे असतात, म्हणजे टीसी आणि बीसीच्या पलीकडे असतात. तर ते कसे कॅल्क्युलेट करायचे हे आपण बघू. ओके, तर हे दिसताना असे दिसतात. पीपी त्याच्यावर टीसी आणि R1, R2, R3 आणि खालच्या साईडला पीपीच्या इथे पीपी, बीसी म्हणजे बॉटम सीपीआर आणि S1, S2, S3 असे असतं. तर आता कॅल्क्युलेशन ऑफ पीपी कसं करायचं, तर पिव्होट पण मगाशीच आपण कॅल्क्युलेट केलंय, त्याचं एकदा परत रिवाइज करूया. हाय प्लस लो प्लस क्लोज डिवाइड बाय 3, तर ह्यांचा एक आपल्याला पीपी मिळाला. आणि त्याच्यानंतर R1, R2, R3 आणि S1, S2, S3 हे या फॉर्म्युलाने केले जातात. तर हे एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेतलं तरी काही हरकत नाही, कारण हे तुम्ही नंतर ट्रेडिंग करत असाल तेव्हा तुम्हाला हे रेडीमेड मिळतात, किंवा तुम्ही तुमच्या फॉर्म्युलात एक एक्सेल शीट बनवली तर त्याच्यात सुद्धा तुम्ही हे रेडीमेड टाकून ठेवलं आणि हाय, लो आणि क्लोजच्या व्हॅल्यू टाकल्यात तर तुम्हाला हे ऑटोमॅटिक सगळे कॅल्क्युलेट करून मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा एकदा फॉर्म्युला तुमच्या इकडे लिहून घेतलात तरी काही हरकत नाही. ओके, तर या फॉर्म्युलानुसार एक एक्झाम्पल बघूया. एक समजा एक शेअर आहे हा माझा HDFC बँक, त्याचं डेली हाय, आता हे मी सोमवारी सुरू करतो त्यामुळे हे शुक्रवारचे मी डेली हाय, डेली लो आणि क्लोज घेतलाय. तर डेली हाय माझा आहे 1439, डेली लो आहे 1428 आणि क्लोज आहे 1437. तर पिव्होट पॉईंट इक्वल टू हाय प्लस लो प्लस क्लोज डिवाइड बाय 3 या तिघांची ॲडिशन आणि भागिले 3, तर तो येतो 1434.66. तो मी राऊंड फिगर करून 1435ला घेतला. त्याचनुसार मगाशी जे फॉर्म्युले होते ते R1, R2, R3 आणि S1, S2, S3 असे कॅल्क्युलेट करून घेतले आणि एका कागदावर मांडले. तर हे कागदावर समजा रिप्रेझेंट करायचे झाले तर असे दिसतील. 1435 पिव्होट पॉईंट, R1 1442, 1446 आणि 1453 असे R1, R2, R3 दिसतील. तसेच खालच्या बाजूला S1, S2, S3 1431, 1424 आणि 1420. आता ह्याच्यावर आपण डेली ट्रेडिंगमध्ये ह्याचा आपण कसा वापर करणार. आता मी सोमवारी मार्केट सुरू झालं आणि आता कुठे एंट्री करायची आहे असं डोक्यात आहे माझ्या, आणि मला माहिती आहे की HDFC बँकचा ट्रेंड साधारण अप साईडला आहे, म्हणजे अप ट्रेंडमध्ये आहे. आणि मी जेव्हा मार्केट बघतो तेव्हा मला एक बाय प्राइस मिळाली 1436.5. आता तेव्हा मी बघितलं तो पीपीच्या वर ट्रेड होतो, म्हणजे तो अप ट्रेंडला आहे साधारण. तर मी त्याला स्टॉप लॉस S1च्या इथे आहे 1431चा तो लावला आणि एक स्टॉप लॉस लावून सेल ऑर्डर ठेवून दिली. तर सेल ऑर्डर मी 1441.5ला ठेवली, 50% क्वांटिटी. आता 41.5 का, तर R1 माझा 42ला आहे, त्यामुळे साधारण R1ला जायची शक्यता ह्याची साधारण 70 ते 80% असते.
त्यामुळे एकदम 42 ही राऊंड फिगर न धरता मी 1441.5च्या इथे त्याला ठेवलंय. त्यामुळे ते हिट होण्याची शक्यता त्याची बरीच असते. आता 1442ला गेल्यानंतर तो बाउन्स बॅक म्हणजे तिथून परत उलटायची शक्यता आहे. त्यामुळे तिथे मला लक्ष ठेवायचं. तर तिथे जर तो क्रॉस केला त्याने, तर उरलेले 50% पैकी 25% मी पुढच्या लेवलला म्हणजे R2ची 1446 ही जी आहे त्याच्या थोडंसं आधी 1445.5ला सेल करायला ठेव. त्याच्यानंतर R2ला पण परत तिथून बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे आपल्याला लक्ष ठेवायचंय. किंवा इथे तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस लावत असाल तर ट्रेलिंग स्टॉप लॉस तुमचा वाढवू शकता. असं नसेल तर लक्ष ठेवून तुम्ही तिथेच सगळे क्लिअर करू शकता किंवा अजून वर गेला तर पुढच्या लेवलला तुम्ही तुमचं प्रॉफिट सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर तुम्ही तिथे सेल करू शकता. हे झालं बायच्या ह्याच्यासाठी. बरोबर उलटं करायचं असेल तर सेलच्या वेळी उलटं करू शकता. म्हणजे आता मला 1435च्या इथे पीपी आहे, तेव्हा जर 1434ला वगैरे जर तो ट्रेड करत असेल शेअर, तर दॅट इज निगेटिव्ह मुवमेंट. समजा मला माहिती की ओव्हरऑल त्याचा ट्रेंड निगेटिव्ह आहे, तर आपण तिथे शॉर्ट करून 1431च्या थोडंसं वर बायला ठेवू शकतो, म्हणजे स्क्वेअर ऑफ करायला. तर तिथून पण त्याने सपोर्ट तोडला तर आपण पुढच्या लेवलला जाऊन थोडेसे अजून बाय करू शकतो. असं बरोबर उलटी पद्धत आपण तिथे वापरू शकतो. पण इथे तुम्हाला स्टॉप लॉस आणि हे लावून तुम्ही केलं तर जास्त सिक्युअर होऊ शकेल. पुढचं तेच आहे की बाउन्स बॅक इथे होतो, त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायला लागतं की बाउन्स बॅक फ्रॉम दिस R1, R2, R3 इज क्वाईट पॉसिबल. त्यामुळे ट्रेड वाईजली लक्ष ठेवून करा. अवॉइड एक्झॅक्ट सेल ऑर्डर ॲट पिवोट लेवल ऑर ॲट राऊंड फिगर लेवल. म्हणजे 1442ला तुम्ही बघाल की तिथे बरेच सेलर असतात आणि तुम्ही जर 1442ला एक्झॅक्ट ऑर्डर टाकली तर कदाचित तुम्ही त्या क्यू मध्ये जाऊन बसता आणि 1442ला तो हिट झाला तरी तुमची ऑर्डर हिट होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे 41.90, 41.80 असं ठेवलं तर तुमची ऑर्डर हिट होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त होते. नॅरो सीपीआर मगाशी जसं म्हटलं होतं मी इथे की इथे तुम्हाला नॅरो सीपीआर आहे आणि वाईड सीपीआर आहे. त्यामुळे नॅरो सीपीआर जो आहे तो ट्रेंडिंग मार्केट दाखवतो. एकदा समजा अप ट्रेंडला आपण जातोय, तो पीपीच्या नंतर तो पहिला टीसीला ब्रेक होतो, ब्रेक नंतर परत वर जातो. म्हणजे त्याच्यानंतर R1, R2, R3 असे तिन्ही काही सेक्शन असे असतात की जेव्हा जास्त मार्केट वोलटाईल असतो तेव्हा टीसी नंतर तो R1 क्रॉस करतो, R2 क्रॉस करतो आणि R3 पण क्रॉस करतो आणि त्याच्यानंतर मग तो अजून म्हणजे पुढे जाऊन कुठे स्थिरावतो त्या दिवसासाठी. त्यात जो उलट्या केस असेल तर वाईड सीपीआरच्या ह्याच्यात तो बऱ्याच वेळेला टीसीला जाऊन परत बाउन्स बॅक होतो किंवा टीसीवरून R1ला गेला तरी तिथून बऱ्याच वेळेला बाउन्स बॅक होतो, असं पण म्हटलं जातं. म्हणजे होतं साधारण. ओके, ते तिथे म्हटलंय नॅरो सीपीआर. डिफरन्स जर कमी असेल तर ट्रेंडिंग मार्केट तिथे ब्रेकआउट तुम्हाला दिसतं. डिफरन्स जास्त असेल म्हणजे वाईड सीपीआर असेल तर साईडवेज मार्केट. त्याच्यात जास्त अगदी मुवमेंट ट्रेंडिंग सारखे मिळणार नाही. या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 70 ते 80 ॲक्युरसी मिळवू शकतो. त्यामुळे स्टॉप लॉस आणि नीट तुम्ही लक्ष देऊन केलं तर डे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग ह्याच्यात तुम्हाला चांगले अर्निंग होऊ शकतं. ओके, तुम्हाला जर चार्ट वापरायचे नसतील तर तुम्ही तुमचा हिस्टॉरिकल डेटा इथून NSEindia.com वरून खाली जसं लिहिलंय तिथे फॉर इन्व्हेस्टर्स इथे जाऊन CM भाव कॉपी असा जो ऑप्शन आहे टिक केलेला तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला शेवटच्या दिवसाचे हाय लो क्लोज असे सगळे मिळतात. तर फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर मला एक एक्सेल शीट मिळते. तिथे मला प्रत्येकाची ओपन हाय ट्रेडेड प्राइस मिळते आणि व्हॉल्यूम पण मिळतो. ह्याच्यात एक्सेल शीटला तुमचे हे मगासचे जे R1, R2, R3चे वगैरे जे फॉर्म्युले होते ते टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पिवोट लेवल सगळ्या कॅल्क्युलेट करून मिळतात. आणि एक्सेल शीट ज्यांना येत आहे प्रोग्रामिंग त्याचं थोडंसं केलं तर तुम्ही तिथे फिल्टर्स पण लावू शकता की मला फक्त ब्ल्यू चिपचेच पाहिजेत किंवा तुमचे रोजचे समजा 10 ते 15 स्टॉक असतील ते तुम्ही फिल्टर केले तरी पण तुम्ही तिथून फिल्टर आउट करू शकता. आणि मला वाटतं तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरून बघा आणि रिझल्ट नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला किती फायदा झाला. एक्सेल शीट आपण तेच म्हटलं की मॉडिफाय करू शकतो आणि फिल्टरिंग पण लावू शकतो. फक्त F&O स्टॉक्स ब्ल्यू चिप हे तुम्ही म्हणजे जसं एक्सेल प्रोग्रामिंग कराल त्याच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला अजून डिटेलमध्ये वेगवेगळे टॉपिक शिकायचे असतील तर तुम्ही eIndiestocks.com ला भेट द्या आणि तिथे आपण नक्कीच कॉन्टॅक्टमध्ये राहूया.
तर पराग सर, इथे आत्ताचं हे टॉपिक झालंय. ह्याच्यात काही डाऊट्स असतील तरी मला वाटतं आपण कमेंटमध्ये जे जे येतील त्यांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करूया युट्यूबवर. ओके, थँक्यू निखिल सर. थँक्यू. चालेल, भेटूया. तुम्ही एक्सेल शीटवर हे प्रेझेंटेशन कसं करायचं ते पण सांगितलंय आणि ऑर्डर टाकताना कुठली काळजी घ्यायची ती पण टाकायची. माझ्या डोक्यात तीच एक शंका आलेली होती की हे R1 R2 जर हे कॉमन असतील किंवा S1 S2 म्हणजे रेजिस्टन्स आणि सपोर्ट, R1 म्हणजे आपण म्हणतो की रेजिस्टन्स पहिला, रेजिस्टन्स दुसरा आणि रेजिस्टन्स तिसरा, तसंच सपोर्ट 1, सपोर्ट 2 आणि सपोर्ट 3. तर मला तसंच वाटत होतं की हे जर इतकं कॉमनली वापरलं जातं तर सगळ्यांनीच तिथे जर ऑर्डर टाकलेल्या असल्या तर आपली ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला किती वेळ लागेल. तर त्याचं उत्तर तुम्ही दिलं की आधीच आपण थोडेसे एक 30-40 पैसे जर खाली ऑर्डर ठेवलेली असली तर हिट होण्याची शक्यता ती जास्त असते. थँक्यू. तुमचं प्रेझेंटेशन खूप नेमकं आणि अतिशय छान झालं आणि तुम्ही दिलेल्या साईटच्या ॲड्रेसवरती जर काही शंका असल्या किंवा या YouTube व्हिडिओच्या खाली जर कोणी काही पोस्ट केल्या तर नक्कीच आपण त्यांची दखल घेऊन उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करूया. थँक्स अ लॉट वन्स अगेन. गिरीश प्रभू सरांना विनंती करतो की त्यांनी CPRचं मागच्या याच्या आधीच्या मीटिंगमध्ये झालेलं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा करावं असं. आणि अर्थातच मी सगळ्यांना सांगू इच्छितो की 2 मे आज आहे, म्हणजे 2 मे 2021 रोजी आमची ही मीटिंग होते. त्याच्यामुळे त्याच्या व्हॅल्यूज या शुक्रवारच्या क्लोजिंगच्या आहेत. म्हणजेच 30 एप्रिल 2021च्या व्हॅल्यू आम्ही उदाहरणासाठी घेतलेल्या आहेत. आणि अर्थातच नेहमीचं डिस्क्लेमर की कुठलाही सौदा या स्ट्रॅटेजीच्या आधारे करायच्या अगोदर आपले जे कोणी फायनान्शियल कन्सल्टंट असतील किंवा आपला स्वतःचा अभ्यास याची पूर्ण आपण स्वतः काळजी घ्यायची. कुठल्याही चुकीच्या ट्रेडसाठी किंवा जर तुम्हाला नुकसान झालं, नफा झाला तर कुठल्याही परिस्थितीला आम्ही जबाबदार नाही, न प्रेझेंटेटर न आम्ही कोणीही. थँक्यू वन्स अगेन. गिरीश सर, प्लीज कंटिन्यू. थँक्यू निखिल सर.